किंवा समन्वयाचा अभाव अजिबात नाही. दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये राहुरी आणि बारामती या दोन पोटनिवडणुका आहेत. दोन्ही मतदारसंघामधल्या आमदारांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि निवडणुका लढायच्या की नाहीत या संदर्भात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. असं काही नाही की चर्चा सुरू नाही. काल स्वतः माननीय शरद पवार यांचं उद्धव साहेबांशी चर्चा झाली. काल स्वतः माननीय शरद पवारांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली. माझ्या माहितीप्रमाणे राहुरी संदर्भात आज शरद पवार यांच्या पक्षाची बैठक आहे. काल जयंतराव पाटील यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली. आम्ही काल काही चर्चा केली. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे. याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका थोडी कमी आहे. याचं कारण बारामती ही जागा आम्ही लढलो नव्हतो, ती शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाची जागा आहे. आणि राहुरीसुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षाची जागा. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, काय करायचं. राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 इच्छुक आहेत. राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून 3 महत्त्वाची लोक, जर समन्वय नाही असं कोणाचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. पण आम्ही असं म्हणतोय, जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत, त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील. पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे. आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल. बारामतीमध्ये जो विषय आहे, बारामतीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली. चर्चा होत असते. त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत. त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. ह्याच्यासुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत. त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील. अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी, तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण अशी माहिती समोर येते की बारामती पोटनिवडणुकीला उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना पाठिंबा दिला अशी देखील माहिती समोर. असं माननीय उद्धव साहेबांनी कुठे जाहीरपणे स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केली असं मला तरी दिसत नाही. कधी दिला? नाही, कधी दिला? मी तर ऐकलं नाही. काल ते आमच्याबरोबर होते पक्षप्रमुख, पक्षाचे बरेच नेते तिथे उपस्थित होते. चर्चा झाली पक्षामध्ये. उद्धव साहेबांनी या संदर्भात नक्कीच चर्चा केली सगळ्यांशी. पण या क्षणी अजूनही अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी कोणताही निर्णय आणि निकाल दिलेला नाही. अजित पवार महाविकास आघाडीत परत आहे, बरेच वर्ष काँग्रेससोबत राहिलेले आहेत. आता काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने उमेदवार देणं महावैयक्तिक काय वाटतं, दिला पाहिजे नाही? का देऊ नये? निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात महाविकास आघाडीची एक भूमिका आहे. पण तरीसुद्धा अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीनं काळानं हिरावून नेलं, त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे, एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, एक सन्मान आहे. एवढा पुरता विषय.